शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करणार आहेत ते आपले सगळ्यांचे लाडके प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे उपस्थित असलेले माजी गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब, संसद रत्न आदरणीय अमोलदादा कोल्हे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय महबूब भाई शेख, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले ते सुनील दादा गव्हाणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि खरं ज्यांच्या भेटीसाठी आम्ही इथे आलोय ते ह्या मतदारसंघातले पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सकाळपासून ह्या यात्रेला सुरुवात झाली आणि ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहे। यात्रेचं निमित्त, यात्रेचा औचित्य काय हे सगळे तर आपले नेते सांगतीलच, पण आज यात्रेबरोबरच आज 9 ऑगस्ट, आज आदिवासी दिन, सगळ्यात पहिले आदिवासी बंधू भगिनींना सगळ्यांना जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देते। आज नागपंचमी, आपण नागदेवतेचे देखील आजच्या दिवशी पूजन करून आजचा दिवस सगळे शेतकरी बांधव साजरा करतात आणि त्याचबरोबर आज क्रांती, ऑगस्ट क्रांती दिवस 1942 ला 9 ऑगस्ट आजच्याच दिवशी ब्रिटिश सरकारच्या जुलूमशाहीला कंटाळून महात्मा गांधींनी 2 घोषवाक्य दिली होती, जिंकू किंवा मरू आणि चले जाओ। आज 9 ऑगस्ट, मला ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांकडनं एकच अपेक्षा आहे, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने तर आपण नेते जे सांगतील ते प्रण घेणारच आहोत, पण त्याचबरोबर हे 2 घोषवाक्य इथून नक्की घेऊन जायचंय, कारण हा मतदारसंघ असा आहे की ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार झालाच पाहिजे, याची जबाबदारी तुमची आमची आहे। आणि हे करत असताना इथून एक निर्धार करून जा, जिंकू किंवा मरू आणि इथे आपला आमदार निवडून आणू। इथे या महाराष्ट्रामध्ये फार काही वेगळी परिस्थिती आहे का? ज्या वेळेस आपण 1942 ला ब्रिटिश सरकारच्या जुलमाला कंटाळून ज्या वेळेस आपण सगळ्यांना सांगितलं की हे चले जाओ, अभी यहां से भारत से निकल जाओ, तशी परिस्थिती आता महाराष्ट्रात आहेच की। आता महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारला प्रत्येक व्यक्ती त्रासलाय। कोण खुश आहे मला सांगा ना? शेतकरी, आपण तर पहिलेच कांदा, सोयाबीन, कपाशी हे सगळं घरात साठवून थकलोत की आत्ता भाव वाढतील, पण भाव काय वाढले नाहीत। भाव वाढले नाहीत, कमी भावांमध्ये व्यापाराकडे माल विकला गेला, कसं बस तरुण मुलीचं लग्न केलं, घर संसार कसा बसा चालवतोय। शेतकरी वर्ग नाराज, महिला भगिनींचा तर विचार करायलाच नको, कारण सगळ्यात जास्त ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जर महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असतील ते ह्या 10 वर्षाच्या केंद्र सरकारच्या काळामधल्या आणि ह्या राज्य सरकारमध्ये। महिलांना बाहेर पडत असताना विचार करायला लागतोय की आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडते तर ती सुखरूप घरी येणार आहे की नाही येणार आहे? काही होणार तर नाही, कुणी एखादा डोके फिरू तिच्या मागे पाठलाग तर करणार नाही। प्रत्येक ठिकाणी आपण तिच्यावरती लक्ष ठेवतो, तिला फोन करत राहतो, तू बया ठीक आहेस ना, तू चांगली आहेस ना, बरोबर केव्हा येते घरी?
आई वडील सारखे चिंतेत राहतात, कारण रोजच्या मीडियामध्ये जेव्हा तुम्ही पेपरही उघडला किंवा न्यूज चॅनल लावलं तर घटना ह्याच असतात. एखाद्या मुलीला जबरदस्तीने खेचत घेऊन गेले, तिच्यावरती अत्याचार केला, अत्याचार करून तिची हत्या केली. एखाद्या लहान वर्षावरती 5 वर्षाच्या मुलीवरती पण अत्याचाराच्या घटना आज आपल्याला बघायला मिळतात. हे का होत आहे? गृह खात्याचा भीती आज लोकांमध्ये राहिलेली नाहीये. आज पोलीस खात्यामध्ये आज अनेक महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे, पण अजूनही माझ्या महिला भगिनी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे की आम्हाला न्याय मिळेल. ज्या घटनेसाठी आम्ही आज पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, आज आम्ही कोर्टापर्यंत गेलोय, पण आम्हाला न्याय नाही मिळाला. आज पोलिसांचा जसा वचक असायला हवा होता तसा नाहीये, म्हणून घटना वाढतायत ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे, जेव्हा रांझेच्या पाटलांनी एका महिलेच्या अंगावरती हात घातला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम केले होते आणि हे सांगितलं होतं, सगळ्यांना संदेश दिला होता की माझ्या राज्यामध्ये महिलांच्या अंगावर हात घालणाऱ्यांचे हात मी कापून टाकेल. का नाही करू शकत सरकार? आहे का सरकार लोकांमध्ये ही भीती घालवू शकत नाही? भीती का दाखवू शकत नाही की जर तुम्ही महिलांवरती अत्याचार केले तर आम्ही सरकार म्हणून तुमच्यावरती कारवाई करू? आजही अनेक गुन्हेगार मोकळे फिरतायत. आम्ही महिला विचार करून बाहेर पडतो आणि गुन्हेगार मोकळे आणि आमच्या माता भगिनींवरती हल्ले करतायत. अनेक घटना आहेत, अशा अनेक घटना मला सांगता येतील. आज महिला सुरक्षित नाही आहेत. तरुण बेरोजगार आहेत. आज प्रत्येकाची चिंता आहे. इथे बरेच लोक आहेत, तुमची घरात मुलं रोजगारासाठी पायपीट करतायत. रोजगार नाही मिळणार, कारण सरकारने आता जाहीर केलंय फक्त 6 महिन्याचं स्टायपन देणार आणि तुमच्या मुलाला 6 महिन्यानंतर घरी बसवणार. सरकारी नोकऱ्या बंद आहे. त्याच्यामुळे नोकऱ्यांचं आता आपल्या मुलांचं भविष्य जे आपण वाट बघतोय की आम्हाला नोकऱ्या मिळाव्या, त्या तर मिळतील की नाही मिळतील सगळ्यांना शंकाच आहे. जे आज महाराष्ट्रातले उद्योगधंदे, ते उद्योगधंदेही दुसऱ्या राज्यांमध्ये नेण्याचं काम हे सरकार करतंय. जे आपला हक्क आहे तो दुसऱ्या राज्यात जातोय. मग आनंदात कोण आहे? आज आनंदात कोण आहे? हो, फक्त 50 खोकेवाले आनंदात आहेत किंवा इकडून तिकडे गेलेले आनंदात आहेत. आणि आपल्याला आनंद देण्यासाठी काय चाललंय? ही योजना, ती योजना, ती योजना, प्रलोभने दिली जात आहेत. ह्या प्रलोभनांना बळी पडू नका. 5 वर्षातला सगळा काळ लक्षात ठेवायचा आहे. काय काय यांनी आता या 2 वर्षामध्ये तुम्हाला प्रलोभनं देऊन देऊन फसवलंय ना, हे सगळं लक्षात ठेवा. कांदे रस्त्यावरती फेकायला लागलेत, कपाशी घरात ठेवायला लागलीये, खाजरं सुटलं होतं अंगाला, विसरू नका. ज्यांनी ज्यांनी कपाशी घरात ठेवली प्रत्येकाला माहितीये. तुमच्या मुलांना बेरोजगारीकडे वळवले म्हणून आज ते व्यसनाधीनतेकडे गेलेत, हे विसरू नका. तुम्हाला प्रलोभनं दिली जातील. माझ्या माता भगिनींना तर सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण करून प्रलोभनं देत आहेत. मला सांगा, जर माझा लाडका भाऊ खुश नसेल, माझे लाडके वडील खुश नसतील, माझा लाडका मुलगा खुश नसेल, माझा लाडका नवराच खुश नसेल, तर त्या लाडक्या बहिणीला आनंद होईल का? होईल का? मला वाटत नाही. कारण आपण भावनिक असतो. आपला सगळा आनंद हा आपल्या परिवारात असतो. परिवार आनंदात तर आम्ही आनंदात. आम्हाला उपाशी पोटी राहायला तर सांगितलं तर चालतंय, कारण प्रत्येक घरामध्ये हीच परिस्थिती आहे की जर डब्यात पोळी नसेल ना आणि मुलगा जेवायला बसला असेल किंवा नवरा जेवायला बसला असेल, तुमच्या कधीच हे आम्ही जाणवू देणार नाही की आमच्या डब्यामध्ये पोळी नाहीये. आम्ही लगेच काढतो आणि देतो, पण त्या रात्री आम्ही उपाशी झोपतो हे कधी तुम्हाला सांगणार नाही. कारण आम्हाला तुम्ही तुमचं पोट भरलेला आम्हाला आनंद वाटतो. अशा आम्ही महिला आहोत. त्याच्यामुळे माझ्या माता भगिनींवरती पण मला विश्वास आहे की ह्या दिल्या गेलेल्या हे फक्त प्रलोभन आहेत. पण जर माझे घरातला परिवार आनंदी नसेल तर आम्ही खुश राहू शकणार नाही. या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित राहिलात. माझी सगळ्यांना विनंती आहे, एक प्रण घेऊन इथून जायचंय आपल्याला. जिंकू किंवा मरू. आणि इथे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आम्ही आणणार की नाही? आवाज कमी आहे, एवढ्या आवाजात कायच होणार नाही. आणणार की नाही? आणि आता जे राज्यकर्ते इथे बसले त्यांना चले जाओ म्हणण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे आता चले जाओ करेंगे और महाविकास आघाड़ी की सरकार लाएंगे. धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.